अहो, आज मी शपथ घेतले, आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही. वा 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 देवा, धन्यवाद रे. दिवस कोणीकडे निघाला कोणास ठाऊक. पण मला सांग, शपथ कोणाची घेतलीस? तुमची. अगं आई, तुझ्या सुनाला थोडं रागवत जा की. कसला बेचव स्वयंपाक बनवत्या. होय का? अगं सुनबाई, बोला की सासूबाई. भाजी कसली बनल्यास? नुसतं मीठ टाकून ठेवल्यास त्यात. अगं आई, मी माझ्या सासरी एवढं चविष्ट जेवण बनवते की नाही, सगळीजण बोटं चाटून चाटून खातात. होय का? सुनबाई, तू आजपासून अजिबात जेवण बनवायचं नाही. ठीक आहे सासूबाई. आता आपल्याला रोज चविष्ट जेवण खायचं आहे. बर सासूबाई. आजपासून रोज जेवण माझी लाडकी लेकच बनवल. अगं काय झालं रुसाईला? तुम्ही तर म्हणलं होतं की लग्नाच्या नंतर पण तुम्ही असंच प्रेम करणार. अगं पण मला कुठं माहित होतं लग्न तुझ्या सोबतच होणार आहे. हॅलो, कुठं आहे हो? ए ठेव ग जरा, मी कामात आहे, तुला नंतर करतो. किरकिर किरकिर बिनकामाची. ठेव पण. हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, एकदम फ्री आहे. बोला की काय काम होतं? 1 मिनिट, हे घ्या, तुमच्या बायकोशी बोला. तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयोडेक्स घेऊन या. अहो, भाकरी बनवू का खिचडी बनवू? भाकरी बनव ग, भाकरी. काय म्हणला? ऐकू ये ना. भाकरी बनव म्हणलो, भाकरी. काय म्हणतात की बाई. अहो, काय म्हणला की तुम्ही ऐकू चाल नाही. खिचडी बनव, खिचडी. हो हो, ऐकू आलं. ठीक आहे, खिचडीच बनवते मग. अहो, मी जर मेले तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. अय्या, खरंच? अहो, तुम्ही खूप छान आहे. अगं पूर्ण तर ऐकून घे बाई. तू मेल्यानंतर 50-60 वर्षानंतर अहो, लग्नामध्ये मंगळसूत्र का घालतात? कारण लग्नानंतर मंगळ नवऱ्याच्या मागे लागतोय आणि घरातली सगळी सूत्र बायकोच्या हातात येतात. खरंच, माहेरचं सुख ते माहेरचं सुख. यांनी पण असते तर किती भारी वाटलं असतं ना. एक काम करते, यांना नवीन नंबरवरून फोनच लावते. हॅलो. हॅलो. तुमचं लग्न झालंय का? हा, लग्न तर झालंय. किती प्रेम करतात ना माझ्यावर. पण बायको मरून 2 वर्ष झालं. दीदी, तुम्ही रोज किती वाजता उठता? 4 वाजता. बघा दादा, ह्याला म्हणायचं संस्कार. अरे तिनं पहाटेच्या 4चं बोलना, दिवसाच्या 4चं बोलायले. अगं बाई, दादा आला वाटतं. आता मला लगेच म्हणाल चा कर. हा, त्याला म्हणते माझं डोकं दुखायला लागले. काय झालं की दीदी? अरे, माझं डोकं लई दुखायला लागलंय आणि मला ताप पण आलाय आणि मला सर्दी पण झाल्या. आयला दीदी, तुला आईस्क्रीम पार्लरला आईस्क्रीम खायला घेऊन जावं म्हणायला होतो ग. अरे नाही नाही, बघ मी चेष्टा कराल तर रे. कुठला काही ताप बीप नाही आला मला. ठणठणीत आहे मी तर. मी पण चेष्टाच करायला होतो. उठ चहा कर. उठ की आता, काय बघलं, उठ चहा कर पटकन. उठ.